प्रगतिशील लेखक संघ महाराष्ट्र द्वारा आयोजित अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष समारोपानिमित्त प्रबोधन जागर पंधरवाड्याच्या आजच्या द्वितीय दिवशी मी डॉक्टर प्रवीण बनसोड, मराठी विभाग प्रमुख, नेहरू महाविद्यालय नेर, जिल्हा यवतमाळ, आपणा सर्वांशी शिक्षण आजचे संदर्भ या विषयावरती चर्चा करतो आहे. आपणा सर्वांशी चर्चा करण्याची संधी दिल्याबद्दल प्रगतिशील लेखक संघ महाराष्ट्राचे मनापासून आभार मानतो. शिक्षणाचे आजचे संदर्भ या विषयाला पुढे नेण्यापूर्वी 2 दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेची जाणीवपूर्वक आठवण करून देतो. 2 दिवसांपूर्वी विनाअनुदानित शाळेतील शिक्षकाने आपल्या स्वतःच्या फोटोला हार घालून आत्महत्या केली. यापूर्वीही अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कारणांसाठी आत्महत्या केलेल्या आहेत. ऑनलाईन शिकवणीसाठी मोबाईल न मिळाल्याने ऐश्वर्या पाटील कोल्हापूर आणि आदर्श हराळ जत या विद्यार्थिनी मागच्या आठवड्यात आत्महत्या केल्या. मी ज्या परिसरामध्ये राहतो त्या नेरपरसोपंच पासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बानगाव येथील दीपक गायनर या शेतकऱ्याने आपल्या मुलाला मोबाईल देता येत नाही त्यामुळे आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. या सर्व घटना पाहत असताना शिक्षक या सर्व घटना पाहत शिक्षण व्यवस्थेचे नेमके वास्तव आपण आता लक्षात घेतो आहोत. जी व्यवस्था शिक्षक आणि विद्यार्थ्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करते ती व्यवस्था किती टाकाऊ असेल हे या सर्व घटनांकडे पाहिलं म्हणजे आपल्याला लक्षात येईल. आजपासून 20 वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही विद्यार्थी चळवळीमध्ये सक्रिय होतो त्यावेळेस आमच्या घोषणा ज्या होत्या त्या घोषणांची पूर्तता अजूनही झालेली नाही असं आपल्याला दिसेल. आमच्या घोषणा अतिशय प्रभावी आणि तेवढ्याच शिक्षण व्यवस्थेवरती प्रभाव टाकणाऱ्या असायच्या. आमची घोषणा होती, राष्ट्रपती हो या चपराशी, सबको मिलनी चाहिए शिक्षा एक समान, किंवा शिक्षणाचे राष्ट्रीयकरण करा, शिक्षणाचे खाजगीकरण बंद करा. या सर्व घोषणा आम्ही 20 वर्षांपूर्वी देत होतो. आपल्या असं लक्षात येईल की ह्या सर्व घोषणांमधील जो आशय आहे तो अजूनही पूर्ण झालेला दिसत नाही. म्हणजेच आपले धोरणकर्ते शिक्षण व्यवस्थेकडे कोणत्या नजरेने पाहतात हे आपल्याला सहज लक्षात येईल. 1991च्या खाजगीकरण उदारीकरणाच्या धोरणानंतर
शिक्षण व्यवस्थेमध्ये नव्हे तर सगळ्या सामाजिक व्यवस्थेमध्ये जे बदल झालेत त्याचे जी कटू फळे आहेत ती आता आपल्या सर्वांच्या लक्षात येत आहेत. जागतिकीकरणाच्या 35 वर्षानंतर आज समाजन आणि शिक्षण व्यवस्था ही अतिशय अरिष्टामध्ये आहे. मी मुद्दाम जाणीवपूर्वक आज एक बातमी, अतिशय महत्त्वाची बातमी आपल्यासमोर आणली आहे. आपल्या राज्यात 2507 शाळा या केवळ एका खोलीच्या आहेत आणि 317 शाळा अशा आहेत की ज्यामध्ये एकही खोली नाही. शाळा आहे पण खोली नाही. तर 45% शाळांमध्ये हात धुण्यासाठी पाणी सुद्धा नाही. हे आपल्या शाळेचं वास्तव आहे. माझ्यासमोर पूर्ण रिपोर्ट आहे आणि त्या रिपोर्टच्या अनुषंगाने मी सांगतो आहे की शिक्षण व्यवस्थेकडे आपले धोरणकर्ते कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात हे यावरून स्पष्ट होईल. आपल्या शाळांमध्ये अजून आपण पाणी देऊ शकलो नाही, इतर सोयीसुविधा फार दूरची गोष्ट आहे. या सर्वांमध्ये आपल्या महापुरुषांनी, विचारवंतांनी शिक्षणाला जे सर्वोच्च स्थान दिलं ते स्थान आपल्या धोरणकर्त्यांच्या धोरणांमध्ये आहे का, हा फार मोठा प्रश्न निर्माण होईल. महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात की विद्येविना मती गेली. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जो शिक्षण घेईल तो वाघाप्रमाणे गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. लोकसंत गाडगेबाबा तर ज्याला शिक्षण मिळणार नाही त्याला खटाऱ्याचं बैल असं म्हणतात. जगातील सर्व विचारवंत समाजसुधारकांनी शिक्षण व्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे, कारण शिक्षण हे मानवी विकासाचे सर्वात महत्त्वाचे साधन आहे. परंतु ज्या विचारवंतांच्या नावानं राज्यकर्ते राज्य करतात त्याच विचारवंतांच्या विचाराला पायदळी तुडवण्याचे काम रोज होते आहे. शिक्षण व्यवस्थेतून समाज परिवर्तन घडणार आहे याची स्पष्ट जाणीव असल्याने धोरणकर्ते शिक्षण व्यवस्थेला न्यूनतम स्थान देतात आणि त्या सर्व धोरणांचा परिणाम म्हणून शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्या घडतात. मध्यंतरी एक बातमी आली होती, कंत्राटी शिक्षक सुट्ट्यांमध्ये मजुरी करतात. कोणी कोणत्या तरी कामावरती जातं, कोणी दुकानामध्ये काम करत आहे, कोणी एखाद्या चहाची टपरी चालवत आहे आणि मात्र तोच व्यक्ती नंतर शिक्षक म्हणून शाळेमध्ये उभा राहतो. जो व्यक्ती विद्यार्थ्यांना आदर्शाचे धडे देतो आहे, त्यांना भविष्याची स्वप्न दाखवतो आहे, त्याचं भविष्य अंधकारलेलं आहे, याकडे मात्र आपल्या समाजाचं अजिबात लक्ष नाही. ही आपली वस्तुस्थिती आहे. या सर्व पार्श्वभूमीवरती एक नवी व्यवस्था, ऑनलाईन शिक्षणाची एक नवी व्यवस्था आपल्यासमोर येते आहे. ही व्यवस्था आपल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये नेमकं काय करेल हे सांगणं म्हणजे भीती वाटणारं आहे. या मध्यंतरीच्या काळामध्ये तर संघर्षाचे मुद्देच बदललेले आपल्याला दिसतील. आता संघर्षाचे मुद्दे शिक्षण, रोजगार हे आता राहिलेले आपल्याला दिसत नाहीत, तर जिवंत राहणे हा सर्वांच्या प्रायोरिटीचा विषय बनलेला आहे. म्हणजे मानवी समूह हा आता केवळ जिवंत राहण्यासाठी धडपड करतो आहे. या अतिशय विचित्र अवस्थेमध्ये आता आपली समाजव्यवस्था अडकलेली आहे आणि ही अडकलेली समाजव्यवस्था शिक्षणासारख्या सर्वोच्च मूल्यात्मक बाबीला पायदळी तुडवते आहे. शिक्षण बंद आहे
रोजगार बंद आहेत. मात्र खाजगीकरण धडाक्यात सुरू आहे. नोकर भरती बंद आहे आणि नोकर कपात सुरू आहे. शाळा बंद आहेत, मात्र ऑनलाईन शिकवण्या सुरू आहेत आणि ऑनलाईन शिकवणीसाठी मोबाईल मिळत नाही म्हणून ऐश्वर्या पाटील सारख्या अनेक मुली, अनेक विद्यार्थी आत्महत्येचं पाऊल उचलतायत. यासारख्या अनेक आहेत की ज्यांची नोंद वृत्तपत्र घेत नाहीत. हे सगळे वंचित समूह हा सर्व बहुजन समूह आहे. हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आपल्या सर्वांसाठी असणार आहे. एकतर शाळा आहेत, शाळेमध्ये पाणी नाही. मी आता सांगितलं की 2507 शाळांमध्ये तर एका खोलीच्या आहेत आणि 300 पेक्षा जास्त शाळांना तर वर्गखोलीच नाही, शाळा नावापुरती आहे. बालमजूर विद्यार्थ्यांच्या संदर्भात तर फार, ऊसतोडणी कामगारांच्या मुलांच्या संदर्भात तर फार वाईट परिस्थिती असेल. या सर्व पार्श्वभूमीवरती आता ऑनलाईन शिक्षण हे एक नवीन व्यवस्था आपल्या समोर येते आहे. 1991च्या जागतिकीकरणाच्या, खाजगीकरणाच्या व्यवस्थेने 35 वर्ष ओलांडल्यानंतर आता एका नवीन व्यवस्थेमध्ये आपल्या शिक्षण व्यवस्थेने प्रवेश केलेला आहे. आणि या सगळ्या शिक्षण समाज व्यवस्थेमधून बाहेर ठरवले गेलेले लोक कोण आहेत? आणि त्या सर्व कष्टकरी बहुजन वंचित समूहाकडे धोरणकर्त्यांचं तसंच समाजाचं सुद्धा दुर्लक्ष आहे. ही अगदी वस्तुस्थिती आहे. आपल्या धोरणकर्त्यांना असं वाटतं की शिक्षक नसताना सुद्धा विद्यार्थी शिकू शकतात. म्हणजे त्या संदर्भातलं एक रिपोर्ट, अतिशय महत्त्वाची आकडेवारी मी आणलेली आहे. आणि ही आकडेवारी काय सांगते की आपल्या देशामध्ये केंद्रीय विद्यापीठामध्ये प्राध्यापकांची पदं रिक्त आहेत. त्याचे संपूर्ण अहवाल माझ्यासमोर आहेत. त्याशिवाय एक त्याहीपेक्षा महत्त्वाची आकडेवारी आज आपल्यासमोर मांडतोय. एका वर्षामध्ये, प्रत्येक वर्षी 10,000 विद्यार्थी भारतामध्ये आत्महत्या करतात आणि महाराष्ट्रामध्ये 1400. मी तुम्हाला 2-3 विद्यार्थ्यांचे नाव वाचून दाखवले. महाराष्ट्रामधला आकडा 1400चा आहे. आणि महत्त्वाची बाब अशी आहे की भारतामध्ये जी सर्व राज्य आहेत त्या सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्र या आत्महत्येमध्ये सर्वोच्च स्थानी आहे. 2016 ते 2018 या 2 वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्या 1000 पेक्षा जास्त आहेत. आणि त्याची कारणं सुद्धा आहेत. हा इंडियन एक्सप्रेसचा माझ्याकडे रिपोर्ट आहे. म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या भवितव्याची काळजी न करणारे धोरणकर्ते हे खरं तर आता आपल्या पुढचं फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. आणि अशा वेळी समाजातील जागरूक घटक म्हणून कोणी जबाबदारी उचलायची हा फार मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे. जे अण्णाभाऊ, म्हणजे खरं तर ज्यांच्या जन्मशताब्दी समारोहाच्या निमित्ताने आपण आज चर्चा करतो आहोत, ते अण्णाभाऊ 1.5 दिवस शाळेत गेले. मात्र असे हजारो लाखो अण्णाभाऊ शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडतायत, याकडे मात्र कोणाचे लक्ष नाही. ही अतिशय लाजिरवाणी बाब म्हटली पाहिजे. हे प्रश्न आजच निर्माण झालेत का? नाही. हे प्रश्न अनेक वर्षांपासून आपल्या समाजामध्ये आहेत. शिक्षण द्यायचं
मुळात शिक्षण द्यायचंच नाही, द्यायचं तर ते अतिशय निकृष्ट दर्जाचं असावं. त्या शिक्षणातून त्या विद्यार्थ्याला भविष्यासाठी फार जास्त नियोजन करता येणार नाही, या पद्धतीचं ते शिक्षण द्यावं, अशी धोरणकर्त्यांची भूमिका आहे. म्हणजे द्विवर्ण व्यवस्था, आमचे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्यावर अतिशय, यांचं साहित्य संमेलन ज्यांनी सुरू केलं ते गोविंद पानसरे नेहमी म्हणायचे की द्विवर्ण व्यवस्था, शिक्षण ही द्विवर्ण व्यवस्थेकडे जाते. आणि ही द्विवर्ण व्यवस्था चातुर्वर्ण व्यवस्थेच्या संदर्भामध्ये येते आहे, हे जास्त महत्त्वाचं. या व्यवस्थेमधून वंचित घटक बाहेर पडतो आहे आणि त्यांच्या भवितव्यासंदर्भात एक सक्षम नागरिक म्हणून त्यांनी उभे राहण्यासंदर्भात कोणाचीही ठोस भूमिका नाही. जे प्रश्न काल होते तेच प्रश्न आजही आहेत. वाटल्यास त्यांची तीव्रता आता वाढली आहे आणि भविष्यामध्ये त्यांची तीव्रता अधिक वाढेल अशी भीती आज प्रचंड वाटते आहे. येणाऱ्या काळामध्ये शाळा आणि महाविद्यालय नसतील अशी भीती आज सर्वांना वाटते आहे. आपल्या देशातील पहिल्या वर्गामध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी हा शालांत परीक्षेमध्ये सुद्धा पोहोचू शकत नाही आणि महाविद्यालय पातळीवरती पोहोचणारे विद्यार्थी तर केवळ 9-10% आहेत. आणि या सर्व विद्यार्थ्यांची त्यानंतर जे सोडून गेलेले, शाळा सोडून गेलेले विद्यार्थी आहेत, त्या सर्वांचं पुढे काय होतं याविषयी ना सरकारला चिंता आहे ना समाजाला चिंता आहे. हे सर्व कुठेतरी मजूर म्हणून काम करतात, त्यातून पुन्हा एक नवीन शोषण व्यवस्था जन्माला येते. म्हणजे आपल्या सर्व समाजसुधारकांनी, फुले शाहू आंबेडकरांनी, गाडगेबाबांपर्यंतच्या भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांपर्यंत सर्वांनी शिक्षणाला जे महत्त्व दिलं ते सर्वोच्च महत्त्व आपल्या सरकारच्या ध्यानात अजूनही येत नाही. हे खरं तर आपल्या संपूर्ण समाज व्यवस्थेचं दुर्दैव म्हटलं पाहिजे. आपल्यासमोर अजून एक घटना मी मांडतो आहे. 2 आहेत माझ्यासमोर, 2 बातम्या आहेत. जिल्हा परिषदेच्या महाराष्ट्रामध्ये 23,000 जागा रिक्त आहेत, ही एक बातमी आहे. आणि या जिल्हा परिषदेच्या शाळांच्या व्यतिरिक्त नवोदय विद्यालयामधील 19% पदं खाली आहेत. विद्यापीठांमधील, केंद्रीय विद्यापीठामधील 1200 प्राध्यापकांची पदं रिक्त आहेत. हे सर्व असताना ज्या विद्यापीठातून, ज्या सर्व महाविद्यालयातून ग्रामीण भागातील, खेड्यापाड्यातील विद्यार्थी शिकतो आहे, त्या सर्व शाळा बंद पाडण्याचं फार मोठं कारस्थान या देशात सुरू आहे. आणि दुसरी एक बातमी माझ्या समोर आहे की ज्या शाळा सरकारी आहेत, ज्याच्यातून सामान्य माणसाची पोरं शिकतात, कष्टकरी विद्यार्थी शिकत आहेत, त्या सर्व शाळा बंद पाडायच्या, त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचू द्यायचं नाही. आणि जिओ इन्स्टिट्यूट सारख्या संस्थांना, जी अजून अस्तित्वात नाही, त्याला 1000 कोटीचा विशेष निधी द्यायचा. म्हणजे ज्या विद्यापीठाची अजून एकही वीट अस्तित्वात नाही, त्या ठिकाणी 1000 कोटीचं विशेष निधी. आणि ज्या शाळांमध्ये ग्रामीण वंचित भागातील कष्टकरी विद्यार्थी शिकतो आहे, त्या शाळा बंद कशा पडतील याकडे पुरेसं लक्ष आहे. मुंबई महापालिकेच्या शाळांच्या संदर्भातील एक बातमी आहे की त्या सर्व शाळा बंद करण्याचा घाट घातला जातोय. माझ्यासमोर बातमी आहे, वर्धा जिल्हा परिषदेच्या 8 शाळा आता बंद झालेल्या आहेत. ही केवळ एका जिल्ह्याची, एका भागाची परिस्थिती नाही, ही संपूर्ण देशाची परिस्थिती आहे. आणि ज्या शाळांमधून कष्टकरी बहुजनांची विद्यार्थी शिकणार आहेत, त्या शाळा बंद करायच्या. या उलट मेडिकल आणि इंजिनिअरिंग सारख्या महाविद्यालयातून
शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रचंड डोनेशन घ्यायचे. मध्यंतरी सिनेमा सुपर 30 नावाचा आला होता आणि तो सिनेमा पाहून अनेकांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. सुपर 30 या सिनेमामध्ये शिकवणी वर्गाकडून केली जाणारी लूट अगदी कथात्मक पातळीने दाखवली होती. ही लूट प्रत्यक्षात समाजामध्ये असताना त्यावर अंकुश ठेवायचं ज्याची जबाबदारी आहे त्यांनी तो कितपत ठेवला हा प्रश्न नाही का? आणि हा प्रश्न सरकारला कोणी विचारत नाही. अडचण इथे आहे. खरं तर समाजातील बुद्धिवंतांनी हा प्रश्न विचारला पाहिजे की सुपर 30 सारख्या सिनेमांची खरं तर गरजच पडू नये. सुपर 30 नावाचा अतिशय सुंदर सिनेमा येतो आणि शिकवणी वर्गावरती सगळ्या खरं तर ते आता शिकवणी वर्ग राहिलेले नाहीत, ते तर कोचिंग क्लासेस कंपन्या बनलेल्या आहेत. त्या सगळ्या कोचिंग क्लासेसवरती कोणाचा अंकुश आहे तर कोणाचाही नाही. लाखो रुपयाची फी घेऊन विद्यार्थी तिथे शिकतायत आणि मध्यमवर्गीय घरातील कुटुंबातील विद्यार्थी त्या ठिकाणी लाखोचं डोनेशन भरतात. हे वास्तव आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांच्या परत भवितव्यामध्ये अंधकार आहे. म्हणजेच एकूण शिक्षण व्यवस्थेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकांना प्रकाशाची किरणं दिसत नाहीत हे आपलं वास्तव आहे. विनाअनुदानित शाळेच्या संदर्भात तर फार कठीण परिस्थिती आहे. ज्यावेळी हे विनाअनुदानित धोरण ठरवलं, त्याच्यानंतर आलेलं कंत्राटीकरणाचं धोरण ठरवलं, त्या विरोधामध्ये विद्यार्थी संघटना म्हणून आम्ही अतिशय त्वेषाने लढत होतो. मात्र त्याचा ते प्रश्न उलट अजूनही किचकट बनलेले आहेत असं आपल्याला दिसेल. जे शिक्षण दिलं जातं आहे ते निकृष्ट आहे आणि जे मिळायला हवं ते मिळत नाही. त्याच्यासाठी लाखो रुपयाचं डोनेशन आहे, त्याच्यासाठी कोचिंग क्लासेस आहेत, अनेक गोष्टी आहेत. आता हे सर्व व्यवस्था मी जे बोलतो आहे ही सर्व व्यवस्था ही सगळी व्यवस्था या खाजगीकरण आणि जागतिकीकरणाच्या धोरणाने आणली. मात्र लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवरती आता एका नवीन व्यवस्थेमध्ये आपण प्रवेश करतो आहोत. या नवीन व्यवस्थेमध्ये शाळा महाविद्यालयाच्या इमारतीच नसतील, जे काही असेल ते आभासी असेल अशी एक भीती आहे. आणि ज्यांच्याकडे ते असेल त्यांनी ते घ्यायचं आहे, ज्यांच्याकडे नाही त्यांनी शिक्षण घेऊ नये अशी सरळ धोरणकर्त्यांची भूमिका दिसते. या सर्व पार्श्वभूमीवरती शिक्षणाच्या खाजगीकरणाचा नव्हे, शिक्षणाच्या कंपनीकरणाचा टप्पा आता आपण पार करणार आहोत. हे कंपनीकरण कोणाच्या फायद्याचं असेल हे काही वेगळं सांगायची गरज नाही. मनुवाद आणि मनीवाद या दोघांच्या फायद्याचं हे कंपनीकरण असेल हे वेगळं सांगायची अजिबात गरज नाही. याशिवाय आपल्या शिक्षण व्यवस्थेमधून फार विद्यार्थ्यांचं बुद्धिवाद वाढवला जातो, त्यांना बुद्धिप्रामाण्यवाद शिकवला जातो असं काही नाही. उलट लोकशाही मूल्यव्यवस्था कशी नष्ट होईल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. अनेक उदाहरणं आहेत. भारतीय संविधानाने दिलेल्या लोकशाही मूल्यांवर आधारित शिक्षण व्यवस्था यावी म्हणून वेगवेगळ्या परिवर्तनवादी संघटना सातत्याने आंदोलन करत असतात. मात्र तसं झालेलं आपल्याला दिसत नाही. इतिहासाची केलेली बदनामी असेल, विकृत इतिहास शिकवला जात असेल, किंवा जे शिकवलं जावं की ज्यातून विद्यार्थ्यांचा मन, मेंदू आणि मनगट बळकट व्हावं, हा सर्व अभ्यासक्रमाऐवजी केवळ विद्यार्थ्यांना पोपटपंची करणारा एक रोबोट तयार होतो आहे. हे आपल्या शिक्षण व्यवस्थेचं चित्र आहे. शहीद भगतसिंगांनी 1928 मध्ये कीर्ती नावाच्या मासिकामध्ये एक लेख लिहिला होता आणि विद्यार्थ्यांना संदेश म्हणून त्यांनी तो लेख लिहिला. आणि भगतसिंग त्या लेखामध्ये 1928च्या लेखामध्ये काय म्हणतो आहे, आता आपण 2020 मध्ये आहोत, म्हणजे या जवळजवळ
90 वर्षाच्या अगोदर लिहिलेला लेख. त्या लेखामध्ये भगतसिंग असं म्हणतो की आमचे विद्यार्थी केवळ पोपटपंची करणारे विद्यार्थी बनले आहेत. 1928चे विद्यार्थी. आणि त्यांना आजूबाजूला घडणाऱ्या कोणत्याही घटनेची जाणीव नाही. मला असं वाटतं की भगतसिंगांनी लिहिलेलं हे वाक्य आज अगदी तंतोतंत लागू पडतं. विद्यार्थ्यांना जे काही शिकवलं जात आहे ते केवळ पोपटपंची करण्यापुरतं शिकवलं जात आहे, आणि जे खऱ्या अर्थानं त्यांचा मेंदू बळकट करणारं शिक्षण आहे ते मात्र दिलं जात नाही. ही आपली आजची वास्तविक परिस्थिती आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये तर हे सगळं काही मिळण्याची शक्यता मला अजिबात वाटत नाही. एका नवीन व्यवस्थेमध्ये, कंपनीकरणाच्या व्यवस्थेमध्ये आपण जातो आहोत. मागील जुलै महिन्याच्या मागे या महिन्यात निघालेल्या समाजवादी शिक्षण हक्क या मासिकाच्या मध्ये मी लेख लिहिला, आणि त्या लेखामध्ये मी हे सर्व ऑनलाईनचे दुष्परिणाम आणि ऑनलाईन कसं आपल्या इथल्या कष्टकरी बहुजनांची गडचेपी करणार आहे हे मी सगळं लिहिलं. त्या लेखामध्ये मी मागच्या महिन्यात लिहिलं होतं की येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांची आंदोलनं ही आम्हाला स्वस्तामध्ये मोबाईल आणि मोबाईलचं नेटवर्क मिळावं म्हणून होतील, आणि वेगवेगळ्या कंपन्या त्यासाठी स्वस्तामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळावं म्हणून मोबाईल प्रोव्हाइड करतील, असं मी लिहिलं. आणि अगदी परवाच्या दिवशी जिओ या कंपनीने गुगलसोबत करार केला आणि स्वस्तातला मोबाईल फोन आता आपल्यापर्यंत येईल. यापूर्वी आम्ही विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या संदर्भात, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या संदर्भात अनेक आंदोलने चालवलेली आहेत. कॅपिटेशन फीच्या विरोधामध्ये आंदोलनं चालवली आहेत. आता येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं की विद्यार्थी मोबाईल आम्हाला मिळावा आणि त्यामध्ये रिचार्ज मिळावा म्हणून विद्यार्थी कदाचित आंदोलन करतील. हे दिवस काही फार दूर नाहीत. या सर्वाचा परिणाम काय होतो आहे, मी आता आपल्यासोबत जी चर्चा करत आहे या सर्वाचा परिणाम काय होईल, या सर्वांचा परिणाम समाजातील फार मोठा वर्ग, जो आदिवासी आहे, जो दलित आहे, जो कष्टकरी समूहातून येतो आहे, त्या सर्व समूहाला शिक्षण व्यवस्थेपासून दूर ढकलण्याचं फार मोठं षडयंत्र या निमित्ताने होते आहे असं मला वाटतं. शिक्षण व्यवस्थेतून येणारी नैतिक मूल्ये, शिक्षण व्यवस्थेतून येणारी नीतितत्व, विचारवंतांची, महामानवांची चरित्रे येणाऱ्या काळात येणार नाहीत असं एकंदर चित्र दिसतं आहे. या सर्वांचा परिणाम असा होईल की भावी पिढ्या नसबंदी केल्याप्रमाणे वागतील. कदाचित हे माझं बोलणं अतिशय हास्यास्पद वाटेल, मात्र वैचारिक नसबंदी आपल्या येणाऱ्या भावी पिढ्यांची कशी होईल हे येणाऱ्या 10 वर्षामध्ये आपल्याला दिसून पडेल. ज्यावेळी आपण खाजगीकरणाच्या, जागतिकीकरणाच्या विरोधामध्ये 1991ला ओरडत होतो, अगदी मोर्चे, आंदोलने काढून आपण 10 वर्ष गाजवलीत, मात्र त्याची जे काही दुःखाची फळं आहेत, त्याची जे काही आज जे दिसतं आहे ते या 35-40 वर्षानंतर आज लोकांना जाणवतं आहे की खाजगीकरणाची फळं काय आहेत. हे लोकांना अजूनही लक्षात येत नाहीत. आपल्याकडच्या सरकारी कंपन्या बंद पडल्यात, सरकारी उद्योग बंद पडल्यात. आता आपल्याला अगदी माहिती आहे की आता रेल्वेसुद्धा विक्रीस निघालेली आहे. महामार्गसुद्धा, देशातील महामार्गसुद्धा येणाऱ्या काळामध्ये सगळ्या कंपन्या विकत घेणार आहेत. अशा वेळी या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भामध्ये शिक्षण मोफत आणि सर्वांना मिळेल याची शाश्वती अजिबात नाही. येणाऱ्या काळामध्ये ते नसेल. ज्या काही शाळा सरकारी मालकीच्या शाळा आहेत, ज्या अनुदानित शाळा आहेत, त्यामधून मिळणारं शिक्षण हे विद्यार्थ्यांना जे दिलं जातं, आज मोफत जे दिलं जातं आहे ते भविष्यामध्ये नसेल, कारण सरकार शाळाच बंद करते आहे. मी आपल्यासमोर सगळी आकडेवारी मांडली आहे. माझ्याकडे त्यापेक्षा जास्त आकडेवारी आहे, मात्र आपल्याकडे पुरेसा वेळ नाही. सरकारी शाळा येणाऱ्या काळामध्ये नसतील. ज्या काही असतील त्या खाजगी असतील. महाविद्यालयसुद्धा खाजगी असतील.
आणि ज्याच्याकडे पैसा असेल त्यांनी ते शिकावं, ज्याच्याकडे पैसा नसेल त्यांनी ते शिकू नये, असा संपूर्ण एक पद्धतशीर प्रोग्राम तयार करण्यात आलेला आहे. आणि लोकशाही व्यवस्था, भारतीय संविधानाला अभिप्रेत असणारी, समता न्याय बंधुत्वावर आधारित असणारी व्यवस्था, या सर्व शिक्षण व्यवस्थेतून कितपत निर्माण होईल हा आता शंकेचा विषय झालेला आहे. मी जे बोलतोय ते अनेकांना पटेल असं वाटत नाही, मात्र या सर्व शिक्षण व्यवस्थेतून आपल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड न्यूनगंडाची भावना मला दिसते आहे. खाजगीकरण नव्हे, आता खाजगीकरण हा शब्द आपण बंद केला पाहिजे. शिक्षणाचे खाजगीकरण हा शब्द बंद करण्याची गरज आहे. कारण आता तर रेल्वे आणि महामार्ग रस्तेसुद्धा त्या टप्प्यावरती पोहोचलेला आहे. शिक्षणाचं तर केव्हाच कंपनीकरण झालं आहे. जेव्हा आपण महानगरांमध्ये मोठ्या कंपन्यांचे असणारी कोचिंग क्लासेस पाहतो, त्यावेळेस ही बाब लक्षात यायला हवी की आता कंपनीकरणाच्या उंबरठ्यावरती आपण आहोत. या सर्वांमध्ये आपल्या भारतीय समाजव्यवस्थेमध्ये असणारी जाती व्यवस्था, श्रेष्ठत्व कनिष्ठत्वाच्या कल्पना आणि त्यामध्ये शिक्षणासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयासंदर्भात समाजाची, शासन करण्याची, धोरणकर्त्यांची असणारी असंवेदनशीलता समाजाला न्यूनगंडाकडे घेऊन जाईल. आपल्या विद्यार्थ्यांची, आपल्या तरुणांची वैचारिक नसबंदी करेल, असं मला आजचं चित्र पाहून दिसतंय. येणारा काळ शिक्षण व्यवस्थेसाठी आशादायी असावा असं आपल्याला वाटत असेल तर मला असं वाटतं की आज आपण या सर्व विषयावरती बोललं पाहिजे. आपण सर्वजण या संदर्भात चर्चा करतो आहोत, ही चर्चा घडली पाहिजे. प्रगतिशील लेखक संघाने मला आज आपल्या सर्वांशी चर्चा करण्याची संधी दिली, त्याबद्दल प्रगतिशील लेखक संघाचे आभार मानतो, आपणा सर्वांचे आभार मानतो. प्रश्न असतील तर आपण कृपया त्या संदर्भात बोलू शकतो. मात्र मला असं वाटतं की सामूहिक पातळीवरती यावर चर्चा, मंथन घडलं पाहिजे. कारण शिक्षण हा विषय केवळ समाजाचा नव्हे तर मानवी जीवनाचा सर्वोत्तम विषय आहे. या विषयाला सर्व विचारवंतांनी प्राधान्य दिलेलं आहे. माणूस घडवण्याचं, मेंदू घडवण्याचं, बुद्धिप्रामाण्यवादी व्यक्ती घडवण्याचं शिक्षण हे सर्वात मोठं माध्यम आहे. आणि ते सर्वांपर्यंत मोफत पोचावं, ते सर्वांपर्यंत सहज पोचावं आणि ते उत्तम दर्जाचं असावं अशी कल्पना करणं काही गैर नाही. शिक्षणाचं राष्ट्रीयकरण व्हावं ही मागणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी करतो आहे. आपणा सर्वांचे आभार मानतो. थँक्यू.